2017ला या निवडणुकीमध्ये होते, त्यांच्यासोबत होते. खरं तर म्हणजे ज्यांना निवडून आणलं, ज्यांना मोठं केलं, त्यांनी साथ सोडली आहे. त्यामुळं भाऊ आहेत माझ्याकडून, त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. भाऊ काय सांगाल या प्रश्नावरती? आपण पाहतो की 2017ला आमचा चारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल दिला होता, तो चारीच्या चारी येथील प्रभाग क्रमांक 12च्या नागरिकांच्या सर्व आशीर्वादरूपी पाठिंब्यामुळं आमच्या चारही लोकांचा या ठिकाणी पॅनल आला होता. पण त्यानंतर गेल्या 9 वर्षाचा कार्यकाळामध्ये की आपण पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये फार मोठी बरीचशी कामं झाली. ती मी इथून मागे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण कसं असते, जरी कोण उमेदवार तिकडे गेलं, पण या भागातला मला वाटते महानगरपालिकेच्या स्थापनेपासून या ठिकाणी तळवडे रुपीनगरचा जो प्रभाग आहे, हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळं पक्षामध्ये कोण आलं, कोण कुठे गेलं, काही फरक पडत नाही. कारण की जनता इथली सुज्ञ आहे. जनता इथली सुज्ञ असल्यामुळं काम इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले, तो अजितदादांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यामुळे येत्या 15 तारखेला जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच या ठिकाणी निवडून देणार हे ठाम आहे. त्यामुळे कोणी कुठे गेलं आणि कुठं राहिलं याचा काही फरक पडणार नाही. इथं चारही राष्ट्रवादी लोक निवडून देणार. परंतु भाऊ, विरोधकांना असा संभ्रम आहे, एक उमेदवार म्हणतोय त्यांना कामकाज करू दिली नाहीत म्हणून बाहेर पडले, दुसरा म्हणतोय त्यांनी कामकाज केली. नेमकं चाललंय काय? आता हे प्रश्न तुम्ही त्यांना जाऊन विचारा. जर ते एकत्र असतील आणि त्यांची जर मतं वेगळी येत असतील तर त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. ते किती त्यांना ते प्रश्न त्यांना जाऊन तुम्ही विचारा. जनतेला माहिती आहे, आता ते सगळेजण फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले हे दुनिया सगळ्यांना माहिती. त्यामुळंच खरंच जो विकासासाठी एकत्र आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार त्यांना या ठिकाणी जनता निवडून देणार. निश्चितच. खरं तर म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष या भागात नेतृत्व केलं आहे. खरं तर म्हणजे बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो राष्ट्रवादीचा. खरं तर आता तुम्ही चारही उमेदवार सध्या आता रिंगणात आहे. कसं पाहता या निवडणुकीकडे, काय सांगाल? आता ही निवडणूक मला काय म्हणायचे, आरोप प्रत्यारोपांनी आता सगळ्या निवडणुकीमध्ये होत असतात. पण आमच्या प्रभागातली निवडणूक आहे, आम्ही कुठले आरोप प्रत्यारोप या ठिकाणी केले नाही. आम्ही फक्त विकासाचा धागा पकडूनच लोकांकडे मतं मागतोय. कारण की गेल्या 9 वर्षाच्या काळामध्ये पहिली 5 वर्ष, नंतर प्रशासनाच्या काळात 4 वर्ष या भागात अजितदादांनी दिलेलं विशेष लक्ष आणि या ठिकाणी झालेली कामं, ह्याच विकासाच्याच कामातून आम्ही या ठिकाणी मतं मागतोय. त्यामुळे याचा आरोप प्रत्यारोपाचा प्रश्न येत नाही. जे आम्ही काम केले आम्ही ते काम दाखवतोय आणि त्या कामावरतीच मतं मागतोय. लोक त्या कामावरतीच या ठिकाणी आम्हाला मतदान करताना राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल निवडून येणार आहे. खरं तर प्रसार माध्यमांना त्यांना कुठलाही मुद्दा नाही आहे की म्हणजे आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचतोय आणि मीडियाला सुद्धा कुठला असा एखादा मुद्दा नाही की त्याच्या माध्यमातून ते मांडू शकतायत. मतदारांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचतायत, कसं काय वाटतं तुम्हाला? आता जर काम केलं तर मांडता येतं, काम जर नाही केलं तर मांडणार कसं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे जे लोक काम करतात त्या लोकांच्या पाठीमागं त्या भागातली जनता उभी राहते. त्यामुळे हे जनता या भागातली आमच्या पाठीमागं उभं राहणार आहे. राष्ट्रवादीसोबत उभं राहतील सगळे नागरिक. सगळे नागरिक प्रभाग क्रमांक 12मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पाठीमागं आजपर्यंत उभे होते आणि इथून पुढंच. कारण की या ठिकाणी या उमेदवार हे काही पंकज भालेकर, शरद भालेकर, चारुलता सोनवणे, सीमा भालेकर नाहीत. या ठिकाणी उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ उमेदवार आहे राष्ट्रवादी या ठिकाणचा. त्यामुळं आमचा उमेदवार घड्याळ इथल्या जनतेने मान्य केले. सगळं नागरिकांना काय सांगाल? नागरिकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की कामं करणारी कोण आहेत, कोणते उमेदवार आहेत, नागरिकांना काय सांगाल? आमच्या भागातले नागरिक अतिशय सुज्ञ आहेत. त्यामुळं नागरिकांना या ठिकाणी आज तगायत त्यांनी राष्ट्रवादीलाच पाठिंबा दिलेला आहे आणि इथून पुढे देखील त्यांनी केलेला विकासाचा आढावा घेऊन राष्ट्रवादीचा पाठिंबा राहणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादीचा 16 तारखेला या ठिकाणी गुलाल उधळेल वाटतं. आता गुलाल उधळ तुम्ही आता नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतात, त्याच्यातून तुम्हाला समजलेलंच आहे या भागातला गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार आहे. निश्चित. खरं तर तसं बघायला गेलं तर हे चारही उमेदवार आहेत. खरं तर प्रभाग क्रमांक 12मधून शरदभाऊ भालेकर असतील, चारुलताताई सोनवणे असतील, सीमाताई भालेकर असतील, तसं बघायला गेलं तर पंकजभाऊ भालेकर असतील. हे चारही उमेदवार सध्या आता रिंगणात आहेत. हे चारही उमेदवार आहेत. खरं तर सध्या आता हे सगळे प्रभागात फिरत आहेत, प्रभागात नागरिकांच्या गाठी भेटी घेत आहेत. नागरिकांचा चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स सध्या त्यांना येतोय, कारण ह्या प्रभागातली कामकाजं त्यांच्या माध्यमातून झाली आहेत. त्यामुळे परत पुन्हा एकदा 16 तारखेला गुलाल आमचाच होईल असा ठाम विश्वास सध्या आता चारही उमेदवारांना असलेला सध्या पाहायला मिळून येतोय. नव महाराष्ट्र न्यूजसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, तळवडे, रुपीनगर.